मग कसं वाटलं आमचं घर? छान आहे. बाकी लग्न वगैरे तर छान झालं ना, तुझ्या मनात होतं तसं? हो. नाही वाटलं तुला आवडलंय का नाही की. ठीक आहे सगळं. मग फक्त घरच आवडलं का मी सुद्धा आवडलो? आवडले. मग एवढं असं बीज कशाला सांगते? तुम्हाला भीतीस का? नाही आता आपण मी पहिल्याच दिवशी आले नाही तर घरी. हो पण कसं आपण नवरा बायको आहोत आणि आज आपली सुहागरात्र आहे. हा, तुला काही प्रॉब्लेम आहे का माझा? हात वगैरे लावू देनास मला. नाही. अगं नवरा बायको तुला आता माहिती ना बाबा सुहागरात्रीला काय चालतंय काय नाही. तू काय लहान आहेस का आता? हा, मग भीती वाटते मला. कशातली भीती? काय मी नवरा आहे तुझा, मला कशाला भ्यायचं? अरे हात किती मऊ आहे यार तुझा. मला ना झुरळांची भीती वाटते. इथं कुठं झुरळ आहेत? असले तर? नाही झुरळ यार, झुरळ नाही तिथं. तुझ्यासारखी पार स्वर्गातून आल्यावर अप्सरा आहे माझ्या बाजूला आणि तू झुरळाची कशाला काळजी करतेस? मी आहे ना झुरळ मारायला. पाल. अगं तू पालीकडे वर कशाला बघती? इथं तुझ्या बाजूला सरडा बसलाय, इकडे बघ ना, माझ्या डोळ्यात बघ ना तू. ऐ आम्ही, अरे तू माझ्या डोळ्यात बघ ना. कसं आहे माहिती का, मी समजू शकतो तुला भीती वाटते काय, पण सुरुवातीला अगं भीतीच वाटते. हा, पण असं भिवून कसं जमल? घरातले कोणी येतील ना? घरातले कशाला येतील? अख्ख्या गावाला माहित झालंय आज सुहागरात आहे. आज कशाला कोण येईल बर? तू ऐक हे बघ, तू भिवू नको. काय? अहो ऐका ना. काय? मला ना खरंच तुमची भीती वाटते. आपण थोडस. काय भीती वाटते? हे बघ तू ऐक ना, हे बघ मी तुझा नवरा आहे, तू माझी बायको आहे. सागं भीच काय? आज भीच दिवस नसतं यार, आपलं लग्न झालंय. आज रात्री सुहाग रात्रीचे लोक असं वाट बघत असतात, कधी येईन कधी येईन. ते आपल्या दोघातली आहे. हाय आज हाय आपली सुहागरात, पण तू भीती वाटती, पालच बघती, झुरळाच बघती. कोण कशाला येईन इथं? मी काय म्हणते, काय म्हण ना. आपण ना असं काही नको ना करायला, थोडं थांबूया की. का पण असं? असंच पण नको ना आत्ताच. अगं काय प्रॉब्लेम आहे नक्की मला सांग तरी. नको ना. बाळा हे बघ, तू बायको आहेस माझी, मी नवरा आहे तुझा. काय आपण काही जगा वेगळं करत नाही आहोत काय, सगळेच करतेत. पण तुम्ही थोडे दिवस थांबू शकता ना? अगं पण का थांबू थोडे दिवस? आज सुहागरात्री, तुला अर्थ कळतोय का? कळतं मला. मग का असं? पण नको ना. अरे नको काय नको? तुम्ही घ्या ना मला समजून. मग घेतोय ना समजून. मी तुला म्हणलं ना बाबा भीती आहे, मग आपण जरा बोलू, मग हळूहळू होईल ना. मग नका ना हट्ट करू. हे बघ, हे बघ माझं ऐक तू बाळा. ए अगं नवरा आहे मी तुझा, दूर लुटून देतीस का असं? हा, मग मी तुम्हाला म्हंटल होतं ना माझं ऐका, तुम्ही ऐकलं का? अगं तू माझं ऐक. तुम्हाला असं लांब करतीस का? स्वरात्रीतल्या दिवशी कोण केलं असं? कुठल्या बायकोनं केलं नवऱ्यासोबत असं? हा, तुम्ही ओरडताय मला. कोणी ओरडत का असं? तुला समजून सांगतोय ना. अरे काय प्रॉब्लेम आहे? मी आवडत नाही का तुला? मला बोलायचंय तुमच्याशी. चला आता. बर बोल. मी काय सांगते ना त्याच्यावर फक्त मला रागवू नका. सांग. लग्न व्हायच्या आधी खूप दिवसांपासून माझ्या एका मुलावर प्रेम होतं.
ही गोष्ट तुम्हाला आत्ता सांगतेस का? आमच्या दोघांचं खूप प्रेम होतं. मला त्याच्यासोबत लग्न करायचं होतं. घरच्यांना मी सांगितलं पण होतं, पण ते नाही म्हणले आणि माझ्या मनाविरुद्ध तुमच्याशी लग्न लावून दिलंय माझं. मी तुला जेव्हा बघायला आलतो तुला तेव्हाच विचारलं होतं, बाई तुला दुसरं कोण आवडतंय का, तुझं कुठं चालू आहे का? अगं माझ्याकडे इतकी प्रॉपर्टी आहे, मला इतका चांगला जॉब आहे, मी स्वतः लग्न लावून दिलं असतं तुझं त्या बॉयफ्रेंड सोबत. ही माझी फसवणूक झाली ना मग आता. फसवणूक नाही केली हो मी, माझी चूक नाही यात. तुला तुझ्या आई वडिलांना सांगता आलं नाही का? तुला माझी काळजी वाटली नाही का? मी सांगितलं होतं त्यांनी, पण नाही ऐकलं. त्यांना तो मुलगा नव्हता आवडत. मला माफ करा. म्हणले ना रागवणार नाही, तुम्ही मन रागवले माझ्यावर. जाऊ दे, झक मारली आणि लग्न केलं तुझ्यासोबत. अहो असं का बोलताय? माझी काही चूक आहे यात? माझं होतं त्या मुलावर प्रेम, माझ्या घरच्यांनी दिलं दुसऱ्याशी लग्न लावून. माझं आता मी कुठे जाऊ?